नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बी फार्म असेल डी फार्म असेल ॲडमिशन प्रोसेसला बराचसा विलंब झालेला आहे आणि आजच्या लोकमत पेपरमध्ये आलेली बातमी आहे, राज्यात 89 फार्मसी कॉलेजेसची मान्यता रद्द झालेली आहे। हे असे कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये सुविधांचा अभाव आहे, ठीक आहे। आणि या सगळ्या प्रोसेसमुळे मग आता बी फार्मचे जे कॅप राऊंड सुरू होणार होते त्यासाठीचं सीट मॅट्रिक्स आज येणार आहे किंवा डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस, या सगळ्या प्रोसेसला अजून विलंब होऊ शकतो का, या सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहोत। तर लक्षात ठेवा, हे 89 कॉलेजेस आहेत, यामध्ये डिप्लोमाचे डी फार्मचे 71 कॉलेजेस आहेत आणि बी फार्म अर्थात डिग्रीचे 18 कॉलेजेस आहेत की ज्यांची मान्यता रद्द केलेली आहे। त्या ठिकाणी यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता येणार नाही आहे, ठीक आहे। या कॉलेजेसमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळं, म्हणजे लॅब असेल किंवा इन्स्ट्रुमेंट्स असतील, फॅकल्टी प्रॉपर जेवढ्या अमाऊंटमध्ये पाहिजे तेवढ्या नंबरमध्ये नाही आहे, अशा काही अभाव असल्यामुळं त्यांनी त्या कॉलेजेसना मान्यता दिलेली नाही आहे, त्या ठिकाणी प्रवेश घेता येणार नाही आहे। तर PCI अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने या संदर्भात जी काही यादी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर ऑलरेडी पब्लिश केलेली आहे, ठीक आहे। शिवाय आता जे कॅप राऊंडची प्रोसेस आपली विलंब होत आहे त्याला अजूनही डिले होऊ शकतो का, अजून पुन्हा मुदतवाढ होऊ शकते का? म्हणजे ॲडमिशन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ होणार नाही, पण कॅप राऊंडचं शेड्यूल हे पुढे पुढे चाललेलं आहे, त्याला काही परिणाम होऊ शकतो का? तर हो, कारण अशी बातमी आहे की बरेचसे कॉलेज आहेत की ज्यांना अजूनही अप्रुव्हल मिळालेलं नाही, तर त्याच्यासाठी ते कॉलेज जर कोर्टामध्ये गेलेले आहेत ऑलरेडी आणि त्या संदर्भात कोर्टाचा काही निर्णय येतो ते पाहणं गरजेचं आहे, त्यामुळं पुन्हा देखील विलंब होऊ शकतो। ही जी बातमी आहे त्याचा फोटो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय। शिवाय PCIनं जे PDF गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी पाठवलेलं आहे की असे जे कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजमध्ये काय अभाव आहे किंवा त्या संदर्भात ॲडमिशनबाबतचा जो काही त्यांचा रिमार्क आहे त्याची PDF देखील टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करत आहे। त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची माहिती ते म्हणजे या ठिकाणी DTE अर्थात तंत्रशिक्षण विभागानं देखील ऑलरेडी महाराष्ट्रातल्या काही कॉलेजेसना शो कॉज नोटीस दिलेली होती की त्यांच्या इथे काय सुविधांचा अभाव आहे, तर त्या संदर्भातले देखील PDF मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे। तुम्ही काय करायचं आहे, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉलेजेसला ॲडमिशन घेण्यापूर्वी ते कॉलेज किती जुनं आहे, त्याच्या सर्व मान्यता बरोबर आहेत का, आत्ता त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी बरोबर आहेत का, या गोष्टींची चौकशी करून नीट माहिती घेऊनच कॉलेजला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे। बरेच जण काय करतात, कमी गुण असतील तर मिळेल त्या कॉलेजला, कशाही कॉलेजला ॲडमिशन घेतात, तर असं करू नका। जे काही महत्त्वाचं अपडेट असेल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। होपसो ही माहिती आवडली असेल तुम्हाला, ठीक आहे। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।